सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे, गोरगरिबांचे कैवारू, तडफदार तरुण, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समितदा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जनस्वराज्य पक्ष महाराष्ट्र प्रदेश. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. पंढरपूर जवळ औरंगजेबाचा हल्ला झाला तेव्हा पाटलांनी विठ्ठलाची मूर्ती नेमकं कुठे लपवून ठेवली त्याबद्दलची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आमची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका. तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज. 1695 मध्ये पंढरपूरवर मोठे संकट आलं होतं. मुघल सम्राट औरंगजेबाची छावणी पंढरपूर जवळ पडली होती. औरंगजेबाचा तळ पंढरपूर पासून फक्त 20 मैलावर बेगमपुरा येथे होता. औरंगजेबाने देशभरातील अनेक मंदिरे पाडली होती. आता विठोबाचे मंदिरही धोक्यात आले होते. अशा संकटाच्या काळात पंढरपूरच्या गोपाळ विठ्ठल बडव्यांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. विठोबाची मूर्ती सूर्याजी आणि जिवाजी पाटलांना देण्यात आली. त्यांनी ती आपल्या शेतातील विहिरीत लपवली. जर हल्ला झाला असता तर मराठा सेनापती मदत करतील असे लेखी आश्वासन छत्रपती राजाराम महाराजांनी दिले होते. 1699 मध्ये औरंगजेबाची छावणी तिथून हल्ली तेव्हा मूर्ती परत पंढरपुरात आणण्याचा निर्णय झाला. 11 ऑक्टोबर 1699 रोजी बडव्यांनी सही करून मूर्तीची जबाबदारी परत घेतली. याची कागदोपत्री नोंद देखील आहे. अखेरीस विठोबाची मूर्ती पुन्हा मंदिरात बसवण्यात आली. विठोबाची वनवास यात्रा संपली आणि भक्तांचे डोळे आनंदाने पाणावले. पाहत रहा तिचा जागर न्यूज.